मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा सायलीला विचारतो, सायली, तुझ्या खऱ्या आईबाबांना शोधण्यासाठी तू मला साथ देशील का? तेव्हा सायली खूप इमोशनल झालेली असते आणि खूप रडतसुद्धा असते. तेव्हा सायली प्रेमानेच अर्जुनच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते की हो, आता जे काही करायचं ना ते आपण दोघांनी मिळून एकत्र करायचं, असा शब्द अर्जुनला दिल्यानंतर आता अर्जुनच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येतं आणि तेवढाच त्याला आनंदसुद्धा होतो की तिच्याच आईबाबांचा शोध घेण्यासाठी अगोदर सायली नकार देत होती, पण आता होकार देतीये. सगळ्या काही गोष्टी सायली माझ्याबरोबर असल्यानंतर पॉसिबल होतील अशी अर्जुनला खात्री असते. मग पुढे आता ती म्हणते, माझे आईबाबा जर जिवंत असतील तर त्यांना शोधण्यासाठी मी तुम्हाला नक्कीच साथ देईल. मी खूप वेड्यासारखी वागले ना, पण काय करू हो, काही भावना ना या मनामध्ये अगदी खोलवर दडपून टाकल्या आहेत आणि त्यांचा सामना मी असा नाही करू शकत. मग ना काय होतं की माझी खूप चिडचिड होते. तर दुसरीकडे प्रियासुद्धा अजूनही ते गाठोडं शोधण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला ते काही गाठोडं सापडत नसतं. इकडे सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही माझ्या आईबाबांना शोधण्याची इतकी धडपड करताय आणि याला मी आता साथ द्यायलाच हवी. आता इथून पुढे मी तुम्हाला मागे नाही खेचू शकत. तेव्हा अर्जुन आपला दुसरा हात तिच्या हातावर ठेवतो. मग दोघेही आता एकमेकांकडे बघतच राहतात, कारण त्या दोघांमध्ये तेवढा विश्वास निर्माण झालेला असतो की आपण दोघी मिळून आता काहीही करू शकतो. म्हणूनच अर्जुन म्हणतो, बस सायली, मला एवढंच ऐकायचं होतं तुझ्याकडून. आता तू बघतच राहा, आता किती पटकन आपण तुझ्या आईबाबांपर्यंत पोहोचू. तेव्हा सायलीसुद्धा आनंदाने हो म्हणते. तर दुसरीकडे प्रिया आता खूप वैतागलेली असते, कारण तिला आता ते गाठोडच सापडत नसतं. वेगवेगळ्या फाईल्स कपाटातून काढून, त्याचबरोबर तेथे ड्रॉवरमधून काढून इकडे तिकडे फेकत ती आता ते गाठोडं शोधण्याचा प्रयत्न करते, पण तिला ते गाठोडं कुठेच न दिसल्यामुळे ती वैतागते. वैतागत म्हणते की कुठे शोधू आता मी हे गाठोडं, असं म्हणून तिचा हात एका भांड्याला लागतो आणि ते भांडच खाली पडतं. तेव्हा आता प्रिया खूप म्हणजे खूपच घाबरते. तिला अक्षरशः घाम फुटतो, कारण तिला वाटतं हे दोघे हॉलमध्येच आहेत आणि त्यांनी जर आवाज ऐकला तर काय होणार. ती आता पटकन ते भांडं उचलते आणि टेबलवर ठेवते आणि स्वतःलाच म्हणते, मूर्ख प्रिया, एवढा हायपर होण्याची गरज होती का? हा आवाज त्या सायली अर्जुनपर्यंत पोहोचला असेल तर ते दोघेही जर इथे आले तर मीच पळून जाते आता इथून. इकडे अर्जुन सायली आता विचार करतात आणि त्या रूमकडे बघत असतात. तेव्हा सायली म्हणते, काय हो, काहीतरी पडल्यासारखा आवाज आला ना? मग आता ते दोघेही एकमेकांकडे बघतात आणि नक्कीच काहीतरी पडलं याचा विचार करत असतात. दुसरीकडे प्रियाची मात्र धांदल उडालेली असते, कारण आता बाहेर कुठून पडावं हेच तिला कळत नाही. जर खिडकीतून बाहेर पडलो तर पॅसेजमधून अर्जुन सायलीला लगेचच दिसणार. दुसरीकडे अर्जुन म्हणतो, अगं सायली, अश्विनच्या रूममधून हा आवाज आलाय. तेव्हा सायली विचारते, काय हो, अश्विन भाऊजी परत आले असतील का? तेव्हा अर्जुन म्हणतो, चल आपण बघूयात. असं म्हणून दोघेही अश्विनच्या रूमकडे येतात. तेव्हा समोर आता बेडवर असलेला पसारा पाहून इकडे सायली आणि अर्जुनला धक्काच बसतो. दोघेही एकमेकांकडे बघतात. सायली विचारते, काय हो, इथे चोरबीर आले होते की काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, चोर असेल ना सायली, तर तो इथेच कुठेतरी अगं लपला असेल. असं म्हणून तो चोर कुठे आहे ना हे आता दोघेही शोधू लागतात. तर त्या कपाटातच प्रिया लपलेली असते, कारण तिची ओढणी ना थोडीशी कपाटाच्या बाहेर आलेली असते आणि नेमकं आता हे सायली बघते. पुढे अर्जुन म्हणतो, सायली, मला असं वाटतंय आपला आवाज ऐकून ना तो बाहेर पळाला असू शकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की चल आता आपण बाहेर बघूयात. तेव्हा सायली आता पटकनच अर्जुनचा हात पकडते आणि एकदम शांतपणे त्या कपाटात प्रियाची अटकलेली ओढणी बघते आणि अर्जुनलाही दाखवते. मग त्यानंतर आता लगेचच ते कपाट उघडणार असतो, पण आता सायली त्याला म्हणते, शांत राहा. इशारा करून त्याला सांगितल्यानंतर ती म्हणते, आपण एक काम करूयात ना, आपण गेटपर्यंत जाऊन बघूयात, तो इथेच कुठेतरी असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो चल चल. असं म्हणून दोघेही आता बाहेर जातात. तर प्रिया लगेचच कपाटाचं दार उघडते आणि त्या कपाटामधून बाहेर येते. तोच सायली आणि अर्जुन आता दार उघडतात आणि समोर प्रियाला ते रंगेहात पकडतात. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते. मग आता सायली म्हणते, घ्या, चोर तर आता इथेच सापडलाय. तेव्हा प्रिया म्हणते, मी काही चोर वगैरे नाही आहे, हा
कारण हे माझं ना हक्काचं घर आहे, समजलं? तेव्हा सायली तिला तिची जागा दाखवते आणि म्हणते, हे बघ, या घरावर जर तुझा हक्क असता ना तर असं चोरासारखं तुला या घरात यावं लागलं नसतं आणि कपाटामध्ये सुद्धा लपून बसावं लागलंच नसतं. तेव्हा प्रिया म्हणते, तू सगळ्यांचे कान भरलेस ना म्हणून मला हे सगळं असं करावं लागतंय. ज्या काही गोष्टी इथे राहिल्या होत्या त्याच घ्यायला मी आले आहे. तेव्हा अर्जुन विचारतो, नक्की कुठल्या वस्तू? कारण तुझं सगळं सामान तर बाहेर फेकलंय ना. तेव्हा प्रिया वैतागूनच म्हणते, आहेत काही गोष्टी आणि तुला का सांगू रे मी, असं अर्जुनला माज दाखवतच ती बोलते. तेव्हा अर्जुन सायली रागातच तिच्याकडे मग बघतात. अर्जुनला लगेचच प्रियाच्या मनातलं समजतं की ही तन्वी अशी उत्तरं देते म्हटल्यानंतर तिचं ते गाठोडं घेऊन जायलाच ही आली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, नको सांगूस, कारण तू काय घेऊन जायला आली होतीस ना मला अगदी चांगलं माहीत आहे आणि तुला जी वस्तू हवी होती ती सापडली का तुला, असंही तो विचारतो. तेव्हा आता प्रिया काहीच बोलत नाही, एकदम गप्प राहते. तेव्हा तो विचारतो, नाही ना, पण तुला ती वस्तू सापडणारच नाही, कारण जे सत्य तू लपवण्याचा प्रयत्न करती आहेस ना ते सत्य आता मला कळलंय, असं म्हणून तो आता तिच्यासमोर मोठा बॉम्बच फोडतो. तेव्हा प्रिया जरा घाबरतेच आणि म्हणते की तू कशाबद्दल नक्की बोलतोय ना मला कळत नाहीये आणि मला इथे ना तुमची तोंड बघत सुद्धा उभं राहायचं नाहीये. तर प्रिया आता रूम बाहेर जाते तर सायली विचारते, काय हो, ही प्रिया नक्की काय न्यायला आली होती आणि तुम्ही तरी नक्की कोणत्या सत्याबद्दल बोलत होतात? तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ, मी तुला सगळं सांगतो पण मला एक प्रॉमिस कर की तू अजिबात याचा त्रास करून घेणार नाही. मग सायली विचारते की असं त्रास करून घेण्यासारखं काय आहे तरी काय? तेव्हा अर्जुन शांतपणे म्हणतो, हे बघ सायली. तेव्हा अर्जुन सांगू लागतो, तुमच्या आश्रमात जी मुलं यायची त्यांच्या आठवणींचं एक गाठोडं मधुभाऊ हे नेहमी बनवून ठेवायचे, तसंच अगदी तुझं आणि तन्वीचं सुद्धा आहे. तेव्हा सायली म्हणते, हो ते मला माहिती आहे, मी ते माझं गाठोडं कधी बघू शकले नाही, परंतु ते माझं गाठोडं ना मधुभाऊंच्या खोलीमध्ये कुठेतरी असेन. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही आहे सायली, कारण त्यामध्ये ना 2 गाठोडी गायब आहेत. हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. पुढे अर्जुन सांगतो, एक तुझं आणि एक तन्वीचं अशी दोन्हीही मिळून गाठोडी गायब आहेत. तेव्हा सायलीला आता धक्का बसतो. मग त्यानंतर तो म्हणतो की तुझ्या आईबाबांचा शोध घेताना ही गोष्ट मला पोलीस स्टेशनमध्ये समजली, कारण तन्वीने तिचं हे गाठोडं या लॉकरमध्येच लपवून ठेवलं होतं. त्या दिवशी माझा रूममध्ये इथे फोन वाजत असताना जेव्हा तू इथे आली होतीस तेव्हा मी तेच करत होतो. तेव्हा सायलीला आता आठवतं की कशा प्रकारे त्या दिवशी जेव्हा मी या रूममध्ये आले होते तेव्हा अर्जुन म्हणजे गाठोडं शोधण्याचा प्रयत्न करत होता आणि मी त्यांना म्हटलं होतं की जेव्हा ते दोघेही आपापल्या रूममध्ये नाही आहेत तेव्हा आपण अजिबात इथे यायचं नाही. आणि मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही इथे काय करताय तेव्हा त्याने खोटंच उत्तर मला सांगितलं होतं. हाच विचार करत सायली अर्जुनकडे येते. मग आता ती विचारते, काय हो, तुम्ही त्या दिवशीच मला का नाही सांगितलं हे? तेव्हा अर्जुन म्हणतो, कारण तू खूप अपसेट झाली असतीस ना, आणि तसंही मला तन्वीचं नाही तर तुझं गाठोडं शोधायचंय, पण सापडलं तन्वीचंच, पण आता ते ना मी माझ्या ताब्यात घेतलंय. तेव्हा सायली आता विचारते, काय? अहो, तुम्हाला प्रियाचं गाठोडं सापडलंय? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो तिचंच सापडलंय आणि आता हे कन्फर्म झालंय की तन्वी तेच शोधायला ना इथे आली होती. तेव्हा सायली विचारते, पण तिने माझं असं गाठोडं का चोरलं असेल? तेव्हा अर्जुन सांगतो, मला ना खरंच सायली काही माहीत नाही. मला वाटलं होतं की कदाचित तिने तुझं गाठोडं ना तिच्या माहेरी लपवलं असेल, आणि जेव्हा आपण सिनियरच्या घरी गेलो होतो तेव्हा मी सिनियरच्या घरी म्हणजेच तन्वीच्या रूममध्ये शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते गाठोडं मला नाहीच सापडलं शेवटी. तेव्हा सायली मनातच विचार करू लागते, पण प्रियाने 2 गाठोडी तिच्याकडे का ठेवून घेतली असतील ओ? आणि हे अजिबातच सरळ नाही वाटते हा मला. अहो, कारण तिचा फायदा असल्याशिवाय ती असं करणारच नाही. तेव्हा अर्जुन विचार करतो आणि सायलीलाच विचारतो, पण तुझ्या लहान वस्तूंमध्ये असं तिच्या फायद्याचं काय असेल आणि जे शोधण्याचा ती प्रयत्न करतीये? आणि याच प्रश्नाचं उत्तर मला अजूनही नाही मिळत. तेव्हा सायली म्हणते, चला बरं, मला आता प्रियाचं गाठोडं अगोदर बघायचंय आणि मुळात अशा कोणत्या
वस्तू आहेत सांगा बरं, जे बघण्यासाठी ती इकडे आली होती. आपल्या रूममध्ये कोणतं गाठोडं आहे, चला बरं मला दाखवा. तेव्हा अर्जुन म्हणतो चल, असं म्हणून दोघेही रूमकडे निघतात. तर दुसरीकडे आता महिपत हा चिडलेला असतो आणि म्हणतो या हवलदार पाटलाला एक बाई शोधायला एवढा टाईम का बरं लागत असेल. तेव्हा तो लगेचच पाटलाला फोन करतो. पाटील आता घाबरलेलाच असतो. तेव्हा काय रे, त्या बाईचा पत्ता सापडला का, असं महिपत विचारतो. पाटील म्हणतो हो, मी शोध घेतोय. अहो जरा जुनं प्रकरण असल्यामुळे थोडा वेळ लागतोय, पण आहे आता एक माझा माणूस, तो संध्याकाळी सांगणार आहे तिचा पत्ता. तेव्हा महिपत ओरडतो काय रे, एक पत्ता शोधायला एवढा वेळ लागतो का, मला लगेचच्या लगेच त्या बाईची माहिती हवी आहे. तेव्हा पाटील म्हणतो थोडा वेळ द्या साहेब, देतो अहो मी शोधून, अशी तो रिक्वेस्ट करतो. त्यामुळे आता महिपत लगेचच फोन ठेवतो. तर इकडे सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये येतात. सायली विचारते कुठे आहे ते गाठोडं, दाखवा बरं मला अगोदर, कपाटात आहे का, पाहू का मी. सायली अतिघाई करत असते. अर्जुन म्हणतो थांब, देतो मी. मग आता तो लगेचच तिच्या हातात ते गाठोडं देतं आणि मग सायली म्हणते की मुळात हे गाठोडं प्रियाने मधुभाऊंकडून का घेतलं हे ना मला आता ह्या वस्तू बघितल्यानंतरच समजेल, आणि मुळात ती चोरासारखी पुन्हा इथे का आली तेही कळेल यातनं. तेव्हा अर्जुन म्हणतो मला तरी यामध्ये कुठलाही क्लू सापडलेला नाहीये, पण तरीही ना तू एकदा बघून घे, वस्तूंचं सिग्निफिकेशन तुझ्याकडे जरा वेगळं असेल. तर दुसरीकडे प्रिया आता इकडे रविराजच्या घरी आलेली असते आणि ती खूप वैतागलेली असते. तिचा प्लॅन पूर्णपणे फेल झालेला असतो. तेव्हा ती म्हणते एवढी रिस्क घेऊन मी त्या अर्जुनच्या घरी गेले, पण खरं तर त्याचा काहीच फायदा नाही झाला. पण मला एक कळत नाही, सायलीचं गाठोडं गायब झालंच कसं, आणि अर्जुन असं का म्हणाला असेल की माझं सत्य त्याच्यापर्यंत पोहोचलंय, असा प्रिया आता विचार करत असते आणि घाबरलेली असते. मग आता नक्की काय चाललंय या अर्जुनचं आणि सायलीचं तिला थांग पत्ताच लागत नसतो. म्हणून ती रागाच्या भरात आपला फोनच बेडवर फेकते. तेवढ्यातच नागराज तेथे येतो आणि विचारतो अरे रे 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 रे, एवढं फ्रस्ट्रेट व्हायला काय झालं. हो, आता मला माहीत आहे की सुभेदारांच्या घरी ज्या कामासाठी तू गेली होतीस ना, ते काम नाही झालं बरोबर, कारण घरामध्ये अर्जुन आणि सायली दोघेही होते, असंच काहीसं झालंय ना. तेव्हा प्रिया रागाच्या भरात आता लगेचच नागराज जवळ जाते आणि त्याची कॉलरच पकडते. मग आता रागातच ती म्हणते काय, म्हणजे खोटं बोलून अर्जुन सायली असताना तू मला त्या घरात पाठवलंस आणि तुला हा उंदीर व मांजराचा खेळ वाटतो का रे, अशी अरेतोरेची भाषा करत ती नागराजवर ओरडते. मग त्यानंतर ती म्हणते असेल, तुला वाटतंय ना तसं, मग तो नक्की असू शकतो, पण या खेळामध्ये उंदीर कोण अन मांजर कोण हे आता वेळच ठरवेल. माझ्या सासरी मी लपवलेलं ते सायलीचं गाठोडं तू तेथून काढलंसच ना. तू आणि महिपत कितीही चाल खेळा, परंतु शेवटी चेकमेट मी म्हणजे मीच खेळणार, असं प्रिया नागराजला धमकावते. अशी ती आता धमकी देत नागराजला चांगलीच वेठीस धरते. तेव्हा नागराज रागातच तिच्याकडे बघत असतो की हिची एवढी हिंमत झाली की माझी कॉलर पकडतीये आणि मला धमकी देतीये. इकडे आता अर्जुन सायलीकडे ते गाठोडं देतो. सायली हळूहळू त्यामध्ये असणाऱ्या सर्व वस्तू आता पाहू लागते. तेव्हा त्या गाठोड्यामध्ये अगोदरच तिला ती छोटीशी बाहुली दिसते. सायलीला असं वाटत असतं की ही माझ्या खूप जवळची आहे. ती त्या विश्वामध्येच अगदी रंगून जाते. त्यानंतर ती बाहुली पुन्हा एकदा तिथेच ठेवून देते आणि मग दुसरी वस्तू जी सापडते ते म्हणजे लहानपणीच्या तन्वीचा फोटो. तेव्हा तो फोटो पाहताना सायलीच्या डोळ्यासमोरून पुन्हा पुन्हा काही गोष्टी या धुसर जातात. कशा प्रकारे लहानपणी ती अर्जुनबरोबर बागेमध्ये खेळायची, बागडायची आणि त्या फोटोकडे आता ती खूप वेळ बघतच राहते. त्याचबरोबर त्यामध्ये एक छोटासा फ्रॉक सुद्धा असतो. तेव्हा तो फ्रॉक शेवटच्या क्षणी म्हणजे जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता त्याच दिवशी तिने तो घातलेला होता आणि तोही तिला अगदी तिच्या जवळचा वाटतो. रविराजने तिला उचलून घेतलेलं असतं आणि सायली त्याला म्हणत असते मला अर्जुनबरोबर इथेच थांबायचंय. ती हट्ट करत असते. तर आता प्रतिमा आपण पुढच्या सुट्टीला पुन्हा येऊ असं आश्वासन देत सायलीला आता तेथून जबरदस्तीने घेऊन निघालेली असते आणि वाटेमध्येच ॲक्सिडेंट झाल्यामुळे सगळ्यांची ताटातूट झालेली असते. आता सायलीला
हे सुद्धा अगदी दुसरं आठवतं, पण त्यांचे चेहरे काही स्पष्टपणे तिला दिसत नसतात. त्यानंतर त्यामध्ये एक छोटासा बाहुला सुद्धा असतो. सायली अर्जुनला जाता जाता ज्या प्रकारे बाय करते तेव्हा तिच्या हातामध्ये तोच बाहुला असतो आणि त्यानंतर तिने गाडीमध्ये तो ठेवलेला असतो. आणि जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा सुद्धा सायली बाहुल्याकडेच बघत असते. आणि हे सगळे भयानक प्रसंग आठवल्यानंतर आता सायलीला खूपच त्रास होऊ लागतो आणि तिचं डोकं अक्षरशः काम करणं बंद करतं. तेव्हा ती डोक्यालाच हात लावते. तेव्हा अर्जुन विचारतो, सायली काय होतंय काय अगं तुला? मग आता ती हातात असणारा बाहुलाच खाली टाकते आणि आपले दोन्हीही कान बंद करून घेते. भयानक भूतकाळाची आठवण पुन्हा एकदा तिला होते. पण आता तिच्याच बाबतीत हे सगळं झालंय का हे तिचंच तिला कोडं सुटलेलं नसतं. तर अर्जुन खूपच घाबरलेला असतो. त्यालाच काही सुचत नसतं काय करावं. सायलीला अचानक एवढा कसला त्रास होतोय हेच त्याला उमगलेलं नसतं. म्हणून तो म्हणतो की थांबा सायली, असं म्हणून तो पटकन ते गाठोडं बांधून ठेवतो. तेव्हा आता तो म्हणतो, मी या वस्तूच आता व्यवस्थित बांधून ठेवतो. तू ना अशा जुन्या वस्तू वगैरे बघते आणि मग आश्रमाशी व बालपणीशी कनेक्ट करते, मग तुला असा त्रास होतो बघ. आता ती दोन्हीही कान बंद करून घेते. तिला खूपच त्रास होऊ लागतो. तेव्हा अर्जुन लगेच सायलीला आता पाणी देतो आणि म्हणतो की शांत हो, रिलॅक्स, शांत हो. तेव्हा तो आता विचारतो, बरं वाटतंय का तुला? तेव्हा ती अजूनही बोलण्याच्या मनस्थितीतच नसते. दुसरीकडे नागराज सुद्धा रागातच प्रियाचा हात खाली घेतो आणि तिला विचारतो, काय ग तुम्ही वरनं डायरेक्ट तू? एवढी हिंमत वाढली का तुझी? आणि आता ना मी तुझ्या माहितीसाठी सांगतो, सुभेदारांच्या घरात असणारं गाठोडं तुझं जे ना मी घेतलंय ना त्या महिपतने घेतलंय आणि आता आम्ही काय करू ना तेवढंच बघ फक्त तू. आता नागराज लगेचच तिच्याकडे पाठ करतो आणि मनातच म्हणतो की माज आलाय हिला माज. आता हिचं काय करतो ना ते बघतच राहा म्हणाव. मला लवकरच हिचा माज ना आता ठेचायला हवा. तो आता लगेचच चुटकी वाजवतो आणि प्रियाला इशारा करतो की तुझं काही खरं नाही, तुझा गेम ओव्हर. तेव्हा प्रिया आता नागराजच्या या धमकीला जरा घाबरलेलीच असते. दुसरीकडे सायली अर्जुनकडे येते. तो स्टडी रूममध्ये आपला स्टडी करत बसलेला असतो. त्याच वेळी आता सायली तिथे आल्यावर तो विचारतो, अरे तू अजून झोपली नाही आहेस का? ती म्हणते, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का तुमच्याकडे? अर्जुन फाईल खाली ठेवतो आणि म्हणतो, हो आहे ना वेळ, बस बरं. तेव्हा शांतपणे सायली विचारते, काय हो तुम्हाला आठवतंय 2-3 वर्षापूर्वी मला गाडीच्या वेगाची एवढी भीती वाटायची ना की मी गाडीतच बसू शकायचे नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मला आठवतंय सायली. तेव्हा सायली म्हणते, अहो भीती आजही आहे, पण तुमच्या मदतीमुळे ना ती थोडी कमी झाली आहे आणि तुमची साथ तर मला अगदी आयुष्यभर असणार आहे. मग माझ्या लहानपणाबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल माझ्या मनात जे दडपण आहे ते कमी करायला तुम्ही मला मदत कराल का, असं ती प्रश्न करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण सायली ते तुझ्याच हातात आहे अगं. तेव्हा सायली म्हणते, आता बघा ना तुम्ही माझ्या आईबाबांना शोधण्यासाठी इतकी खटपट करताय आणि मी साधं त्या प्रियाचं गाठोडं सुद्धा नाही बघू शकले. पण मी जर असंच करत राहिले ना तर माझ्या बालपणीची खून एखादी माझ्या समोरच असेल आणि मी ती बघू नाही शकणार आणि तुमच्या अपयशाचं कारण मी ठरू शकते. पण मलाच आता तसं अजिबात होऊ द्यायचं नाहीये. तेव्हा अर्जुनला आता समजलेलं असतं की सायलीच्या बाबतीत काय प्रकार घडतोय, तिला एवढा त्रास का होतोय. मग तो तिला अगदी प्रेमानेच समजावतो, तुझा ना काहीतरी चाइल्डहुड प्रॉब्लेम असेल आणि हवं असेल तर आपण सायकेट्रिक हेल्पसुद्धा घेऊया. पण जर तू तयार असेल तर यातून तू नक्कीच बाहेर पडशील सायली. तर सायली म्हणते, करूयात आपण, आणि मला माझ्या भीतीचा हा सामना करावाच लागेल. कारण माझं गाठोडं असेल किंवा त्या प्रियाचं गाठोडं असेल तरीही मी ते बघणारच. त्रास झाला ना तर मी 2 मिनिटं थांबेन किंवा पाणी पण पिईन, पण आता इथून पुढे थांबणार नाही. नेहमी अशी पुढे बघत राहणारच आणि प्रयत्न अजिबातच सोडणार नाही. तेव्हा अर्जुन सायलीजवळ जातो आणि तिला म्हणतो, आर यू शुअर त्या गाठोड्यामध्ये तुझ्या जुन्या वस्तू आहेत, अगदी तुझ्या बालपणाशी कनेक्ट करणाऱ्या. तेव्हा सायली म्हणते, आता मी तरीही बघेनच, असं ठाम विश्वासाने जेव्हा ती सांगते तेव्हा अर्जुन म्हणतो, पण त्या सापडू तरी देत, कारण त्या कुठे आहेत ना तेच कळत नाहीये आणि ते शोधायचं कसं ना काहीच समजत नाहीये मला. तर
मग आता तुम्हाला माहिती आहे ना, मला प्रियाची एक एक नस माहीत आहे. कसं शोधायचं ना हे सुद्धा मला माहीत आहे. ती कुठल्या परिस्थितीत कधी कशी वागेल, कोणत्या गोष्टींवर चिडेल आणि कधी माघार घेईल, कधी हल्ला करेन, हे सगळं मला तिच्याबद्दल माहीत आहे. आणि माझी अगदी 100% खात्री आहे, हे गाठोडं जेव्हा आपल्याला सापडेल तेव्हा ती इतकी घाबरेल की ती स्वतः त्या गाठोड्याच्या दिशेने पळत सुटणार. तेव्हा सायलीच्या बोलण्याचा आता अर्जुन खूप सारा विचार करत राहतो. तर सायलीसुद्धा आता प्रियाकडून ते गाठोडं कसं मिळवायचं याचा विचार करत असते. प्रियाची एक एक हालचाल तिला आता माहीत असते आणि बरोबर त्याचाच फायदा घेऊन सायली तिचं गाठोडंसुद्धा शोधणार असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायली गाडीमध्ये बसतात. सायलीला माहीत नसतं आपण कुठे चाललो आहे. ती अर्जुनला सतत विचारत असते की कुठे चाललो आहे आपण. अर्जुन म्हणतो की आपण सिनियरच्या घरी चाललो आहे. असं म्हणून तो प्रियाला कॉल करतो. तेव्हा प्रिया कॉल रिसीव करते. मग अर्जुन लगेचच तिला म्हणतो, मला माहिती आहे तू ते गाठोडं ना कुठे लपवलंय. तेव्हा लगेचच प्रिया आता घाबरते आणि आपली गाडी काढत लगेच ती आता महिपतच्या घरी जाऊन पोहोचते. अर्जुन सायलीने तिच्या गाडीचा शेवटी पाठलाग केलेला असतो. मग आता सायली विचारते, काय हो, ही महिपतच्या घरी जाऊन का पोहोचली असेल. मग आता तुझ्या गाठोड्याचा महिपतशी काय संबंध, असं लगेचच आता अर्जुन विचारतो. आणि मला आता लगेचच प्रियाच्या पाठीमागे जावं लागेल असं म्हणून अर्जुन तिचा पाठलाग करतो. तर प्रियाला महिपतच्या घरात कुठून घुसायचं हे चांगलं माहीत असल्यामुळे अर्जुन बरोबर तिच्या पाठोपाठ आता निघतो. इकडे सायली दोघांचाही वेट करत असते, खास करून अर्जुनचा. तर आता समोरच तिला महिपतची गाडीसुद्धा दिसते. सायली घाबरते आणि म्हणते, अरे बापरे, ही तर महिपतची गाडी आहे. मग आता सायली गाडीत बसते आणि लगेचच हॉर्न वाजवू लागते, जेणेकरून अर्जुनला समजेल की इथे महिपत आलाय किंवा धोका आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.